आणि आता बातमी नाशिकमधून। नाशकात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरलंय। विरोधात लढलेली शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहे। नाशकात भाजपचा महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर होणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला पाठिंबा देण्यात येणार आहे। भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी तसंच मनसे सत्तेत असणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, आपण पाहतोय नाशकात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि विरोधात लढलेली शिंदेंची शिवसेना भाजप सोबत आता सत्तेत सहभागी होणार आहे। काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? निश्चितपणे आता हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपच्या महापौर हिमगौरी आडके असणार आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उपमहापौर विलास शिंदे असणार आहेत। आपण बघतोय दृश्यांमध्ये की या ठिकाणी भाजपचे सगळे जे नगरसेवक आहेत, जे काल या ठिकाणी सहलीला गेले होते, ते आता महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। फेटे बांधून हे सगळे नगरसेवक महापालिकेच्या प्रवेशद्वारातून आता सभागृहात दाखल होतील आणि पुढच्या काही वेळात निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होणार आहे। काल संध्याकाळपर्यंत खरं तर हे स्पष्ट नव्हतं की भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार की नाही। आज सकाळी मात्र शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता महापालिकेमध्ये हिमगौरी आडके या महापौर पदाच्या पदावर असणार आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौर असणार आहेत। यासोबतच अजितदादांच्या राष्ट्रवादीनं कालच भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे ते देखील सत्तेत असणार आहेत आणि मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकत्र गट स्थापन केलाय, त्यामुळे मनसे देखील नाशिक महापालिकेत सत्तेत असणार आहे। त्यामुळे आता पुढच्या काही वेळात या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि अधिकृतरित्या हिमगौरी आडके यांना नाशिकच्या महापौरपदी विराजमान केलं जाईल। त्यासोबतच विलास शिंदे शिवसेनेचे हे या ठिकाणी उपमहापौर म्हणून नियुक्त केले जातील। आपण दृश्यांमध्ये बघतोय हे सगळे भाजपचे नगरसेवक जे आहेत ते फेटे बांधून या ठिकाणी अत्यंत उत्साहात या ठिकाणी महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, उत्साह आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आता पुढच्या काही वेळात महापौर म्हणून हिमगौरी आडके ज्या आहेत त्या या ठिकाणी नक्कीच चंदनजी, एक वेगळं समीकरण नाशकात सध्या यामुळे पाहायला मिळणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।